चला परफेक्ट टेन्सेस पॅसिव्ह वॉइस तीनही आपण शिकण्याचा प्रयत्न करू. त्यातला पहिला आहे परफेक्ट प्रेझेंट. दुसरा आहे परफेक्ट पास्ट. ऑफकोर्स तिसरा आहे परफेक्ट फ्युचर. तुम्हाला ते दोन सिंपल आणि कंटिन्युअस टेन्स क्लिअर असतील तर हे तीनही सहजपणे समजतील. बघा परफेक्ट प्रेझेंट मध्ये बघा डायजेस्ट काम केलेलं आहे किंवा डायजेस्ट काम झालेलं आहे. असं असल्यास आपण काय करतो, नेहमीप्रमाणे ऑब्जेक्ट अगोदर, ऑब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज. परफेक्ट टेन्स मध्ये हॅव हॅज हेल्पिंग वापरून आपण थर्ड फॉर्म वापरत असतो, दॅट इज इन ऍक्टिव्ह वॉइस. मात्र पॅसिव्ह वॉइसला काय लागतं, नवीन काय लागतं, टू बी प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म हे नवीन लागतं. नवीन म्हणजे काय, जे ऍक्टिव्ह मध्ये नसतं ते याला नवीन म्हणतो मी. ठीक आहे, जे ऍक्टिव्ह मध्ये असतं ते तर येणार आणि जे ऍक्टिव्ह मध्ये नाही असं नवीन टू बी प्लस थर्ड फॉर्म एक्स्ट्रा लागतं. कोणाला जरी असेल तरी एक्स्ट्रा लागतं, पण त्याला मी म्हणलं नवीन. नवीनचा अर्थ आहे ऍक्टिव्ह मध्ये नसणार, पॅसिव्ह मध्ये असणार. सो हॅव हॅज थर्ड फॉर्म ऑलरेडी आपला परफेक्ट टेन्स मध्ये असतो, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. मात्र पॅसिव्ह मध्ये टू बी प्लस थर्ड फॉर्म आणखीन एक लागतो. तो आणखीन एक लागणार आपण टू बी प्लस थर्ड फॉर्म हा बी मध्येच ऍड करून त्याला बी ला थर्ड फॉर्म मध्ये लिहितो, म्हणून बीन घेतो आपण इथं. समजतं का मी काय म्हणतो ते? कारण का टू बी चा थर्ड फॉर्म आपण घेऊन टू बी प्लस थर्ड फॉर्मची काय रिक्वायरमेंट असते पॅसिव्ह वॉइसची, ते आपण अशा पद्धतीनं पूर्ण करतो. समजतं का मी काय म्हणतो ते? ग्रुप नंबर 2 बोला सगळ्यांच्या वतीनं. ग्रुप नंबर 2 समजतं का मी काय म्हणतो ते? टू बी प्लस थर्ड फॉर्मचे एक्स्ट्राचे रिक्वायरमेंट आपण बिन पूर्ण करतो. कारण का ओरिजिनल परफेक्ट टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस थर्ड फॉर्म असतं. पॅसिव्ह वॉइस असल्यामुळे ऑब्जेक्टनं चालू करतो, ऑब्जेक्ट हा नवीन सब्जेक्ट बनतो हॅव हॅज. आणि बिन का घेतो आपण, कारण टू बी प्लस थर्ड फॉर्म हे नवीन असावं असे रिक्वायरमेंट पॅसिव्ह वॉइसची असते, एक्स्ट्रा लागतं त्याला. म्हणून बिनच्या माध्यमातून आपण टू बी आणि थर्ड फॉर्म दोन्ही एकत्र घेतो. आणि थर्ड फॉर्म जो ऍक्च्युअल आपला परफेक्ट टेन्स असतो तो इथं आहे. फाईन. तो अशा पद्धतीनं ऑब्जेक्ट प्लस हॅव तात्पर्य हे सहज समजून घ्या, जास्त किचकट जाण्याची गरज नाही. डायजेस्ट काम केलेलं आहे म्हणजेच काय, ऑब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बिन प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म एवढंच समजून घ्या. ठीक आहे. जर कर्त्याद्वारे असा उल्लेख असेल तर डॅश काम कर्त्याद्वारे केलेलं आहे असं असल्यास शेवटी बाय सब्जेक्ट लिहायचं, ऑब्जेक्ट प्लस ओके हॅव और हॅज तोच फॉर्म्युला, फक्त शेवटी बाय सब्जेक्ट हे आपल्याला एक्स्ट्रा लागेल. बाय सब्जेक्ट, दॅट्स इट. फॉर एक्झाम्पल, सर्व विद्यार्थ्यांना
युनिफॉर्म विषयी सूचना दिलेली आहे असं वाक्य असेल. बघा, जे दिलंय ते पण ऑब्जेक्ट असतं आणि ज्यांना दिलंय ते पण ऑब्जेक्ट असतं. काही काही वाक्यात 2-2 ऑब्जेक्ट असतात, काही वाक्यात एकच ऑब्जेक्ट असतं. ठीक आहे. किंवा सूचना दिलेल्या आहेत. बघा काय नाही, मग इथं ऑब्जेक्ट एका वेळेला ऑल द स्टुडंट घ्या आणि एका वेळेला युनिफॉर्म विषयी सूचना घ्या. ऑल द स्टुडंट्स काय होईल, हॅव बीन गिवन नोटीस अबाउट द युनिफॉर्म. फर्दर असेल ऑन 15th ऑगस्ट और सो. ठीक आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीने होईल, नोटीस अबाउट युनिफॉर्म. नोटीस असल्यामुळं हॅज येईल बघा इथं. आता ऑल द स्टुडंट्स मुळे हॅव आलं होतं, इथं नोटीस मुळे हॅज येईल. हॅज बीन गिवन और इश्यूड टू ऑल द स्टुडंट्स. लक्षात घ्या, हे ऑब्जेक्टच्या ठिकाणी आल्यामुळं टू आलं आणि हा जर सब्जेक्ट झाला तर टूची गरज नाही. दुसरं एखादं वाक्य बघू आपण. दुसरं काय होईल, सर्व सर्व नको. ब्रिज पूर्ण झालेला आहे किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरद्वारे ब्रिज पूर्ण केलेला आहे असे असू शकतं. तर द्वारे असेल तरच आपण बाय सब्जेक्ट घेतो, अदरवाईज गरज नाही. ब्रिज पूर्ण झाले आहे काय होईल मग, ब्रिज has been constructed or completed. जर असतं त्या कॉन्ट्रॅक्टरद्वारे तर बाय दॅट कॉन्ट्रॅक्टर असं आपण लिहिलं असतं. एखादं वाक्य सांगा आणखीन, डायजेस्ट काम झालेलं आहे असं वाक्य एखादं सांगा मला. ग्रुप नंबर 2. जाऊ द्या मी सांगतो. आमचा होमवर्क टीचरद्वारे चेक केलेला आहे. काय होईल मग, आवर हो सांगा रे ग्रुप नंबर 2. आवर होमवर्क, बोला रे ग्रुप नंबर 2. मूर्ख आहेत. आता लिहिलं बे, नका बोलू. आवर होमवर्क हॅज बीन चेक्ड बाय द टीचर. परफेक्ट पास्ट विषयी बघा आता. लुक ॲट द परफेक्ट पास्ट. आता इथं असं वाक्य लिहिलंय मी, कॅमेरा टर्न करून दाखवतो. ओके, नाव लुक ॲट द परफेक्ट पास्ट. सेम जे आपण इथं लिहिलं तेच मी इथं लिहिणार आहे. डायजेस्ट काम केलेलं होतं किंवा डायजेस्ट काम केलं गेलेलं होतं किंवा डायजेस्ट काम झालेलं होतं. ठीक आहे. याला म्हणायचं ऑब्जेक्ट प्लस, इथं हॅड येईल, तिथं हॅव किंवा हॅज होतं, इथं हॅड येईल, नंतर बीन, नंतर मेन वर्ब थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट,
आणि फुल स्टॉप. जर हेच कर्त्याद्वारे असेल तर काय लिहायचं, फक्त वाक्य शेवटी बाय सब्जेक्ट लिहायचं. बघा, डॅश डॅश काम कर्त्याद्वारे पूर्ण केलेलं होतं म्हणा, किंवा अरे मी तरी म्हणलं असं काल, डॅश डॅश काम पूर्ण केलेलं होतं म्हणा, किंवा डॅश डॅश काम पूर्ण केलं गेलं किंवा गेलेलं म्हणा होतं, किंवा डॅश डॅश काम पूर्ण झालेलं होतं. झालेलं होतं. डॅश डॅश काम पूर्ण झालेलं होतं. काय होईल इथं मग? डबल डबल तेच लिहिलं का? आपल्या इथं कर्त्याद्वारे लिहिणं गरजेचं होतं. इथं कर्त्याद्वारे आपल्याला ऍड करायचं ना. कर्त्याद्वारे पूर्ण केलेलं होतं. कर्त्याद्वारे पूर्ण केलं गेलं होतं. कर्त्याद्वारे पूर्ण करण्यात आलं होतं. पूर्ण झालेलं होतं. हा, मग काय होईल? ऑब्जेक्ट प्लस कर्त्याद्वारे असल्यामुळे त्याच फॉर्म्युल्यामध्ये शेवटी आपल्याला बाय सब्जेक्ट लिहायचंय. बाकी सगळं सेम ते सेम रिपीट करायचं. बाय सब्जेक्ट क्लोज ब्रॅकेट. समजा उदाहरण सांगा मला. तो लेसन गेल्या वर्षीच शिकवला गेला होता, किंवा येऊ शकतो तो लेसन तुमच्याद्वारे शिकवला गेला होता. तुमच्याद्वारे म्हणल्यास बाय यू लास्टला आला असतं. तो लेसन गेल्या वर्षी शिकवला गेला होता. गेल्या वर्षी समस्या शब्द शेवटी येईल. राहिलं काय? तो लेसन शिकवला गेला होता. काय होईल सांगा? ग्रुप नंबर 3, दॅट लेसन हॅड. बोला रे. That lesson had been taught लास्ट इयर और इन द लास्ट इयर. ठीक आहे. किंवा जर असतं तुमच्याद्वारे तर काय लिहिलं असतं आपण? शेवटी बाय यू लिहिलं असतं. दॅट लेसन हॅड बीन टॉट बाय यू इन द लास्ट इयर और लास्ट इयर. ओके, अशा प्रकारचे एखादं वाक्य सांगा मला. त्यावेळी मुघलांना 23 किल्ले काय परत केले गेले होते. ज्यांना परत केलं ते पण ऑब्जेक्ट आहे, जे परत केलं ते पण ऑब्जेक्ट आहे. तुम्हाला सांगितलंय. काय होईल मग? 23 फोर्ट्स लेखी लँग्वेज मध्ये, स्पोकन मध्ये आपल्याला काय समजत नाही काय करायचं. मात्र लेखी मध्ये तुम्हाला 23 हे डिजिट मध्ये लिहायचं नाही, तर कशामध्ये लिहायचं? वर्ड्स मध्ये लिहायचं. 23 फोर्ट्स काय होईल रे सांगा? ग्रुप नंबर 4 had been been returned to Mughals return to Mughals. Very nice. That time. Kind of, what's your name? Pranav Kulkarni.
व्हेरी गुड. काय रे प्रणव, वाक्य सांगतोय आणि तिकडं वाक्य मार्क्स कमी येत आहेत. मग आता दुसऱ्या पद्धतीने काय होईल सांगा. ग्रुप नंबर 4 सांगा. ग्रुप नंबर 4. ग्रुप नंबर 4. Mughal had been हा. रिटर्न काय returned 23/4 काय दॅट टाइम. आपण परफेक्ट फ्युचर देखील पूर्ण करू शकतो. मात्र तो घ्यायचा का नाही सांगा. काय एकाच दिवशी जास्त होईल परत सांगा लवकर. 2 बस का आणखीन घ्यायचं परफेक्ट फ्युचर पण जमेल का yes चालेल का. ओके चला घ्या मग परफेक्ट फ्युचर पण घ्या. काय सेम इथं केलेलं आहे, इथं केलेलं होतं आणि केलेलं असेल. ऍक्च्युअली एकत्र केल्यामुळे देखील काय होतो सिक्वेन्स तयार होतो and that will be easy for us to understand. So it will be again okay if we take perfect future also. चला काय होईल मग. डायजेस्ट काम केलेलं असेल किंवा डायजेस्ट काम केलं गेलं असेल किंवा डायजेस्ट काम झालेलं असेल. याला आपण बनवायचं ऑब्जेक्ट प्लस तिकडे हॅड इथं हॅड आणि इथं काय होईल परफेक्ट टेन्स विल हॅव एक्स्ट्राचा टू बी प्लस थर्ड फॉर्म. परफेक्ट टेन्सचा थर्ड फॉर्म आहे तसा रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप क्लोज्ड रेक्टँग्युलर ब्रॅकेट. ओके. आता हेच आपल्याला कर्त्याद्वारे असेल तर काय करायचं वाक्याच्या शेवटी फक्त बाय सब्जेक्ट ऍड करायचे. ठीक आहे. डायजेस्ट काम कर्त्याद्वारे केलेलं असेल किंवा डायजेस्ट काम कर्त्याद्वारे केलं गेलं असेल किंवा कर्त्याद्वारे झालेलं असेल वगैरे वगैरे प्रत्येक गोष्ट लिहित नाही. ऑब्जेक्ट प्लस कर्त्याद्वारे असेल तर फक्त विल हॅव प्लस बीन प्लस थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट आणि शेवटी बाय सब्जेक्ट लिहून पुट दिस फॉर्म्युला इनटू क्लोज्ड रेक्टँग्युलर ब्रॅकेट. चला फॉर एक्झाम्पल हा प्रोजेक्ट त्या लोकांद्वारे 2 महिन्यात पूर्ण केला गेला असेल. बघा जे पूर्ण गेलं नाही एकच आहे तेच ऑब्जेक्ट आहे. सो दिस सांगा रे ग्रुप नंबर 4. this project will हो काय वरती बघून सांग विल हॅव बीन. हा पूर्ण करणे कम्प्लीट थर्ड फॉर्म कम्प्लिटेड बघून सांगायचं रे कॉपी करता येतं मला. दिस प्रोजेक्ट विल हॅव बीन कम्प्लिटेड विदिन 2 months त्या लोकांद्वारे बाय दोज पीपल. चला असं एखादं वाक्य सांगा मला. असं एखादं वाक्य सांगा.
संडे पर्यंत आमची प्रॅक्टिस पूर्ण झालेली असेल. झालेली असेल. काय होईल मग? जे पूर्ण झालं असेल दॅट इज युअर ऑब्जेक्ट. काय सांगा? ग्रुप नंबर 4 आवर प्रॅक्टिस our practice will have been will have been, बोला, completed up to Sunday. आणि एखादं वाक्य सांगा बरं. तुम्ही सांगू शकता ग्रुप नंबर 5. ग्रुप नंबर 5 एखादं वाक्य सांगू शकता? तुमची गाडी उद्यापर्यंत रिपेअर केलेली असेल. सांगा रे ग्रुप नंबर 5. युअर बाईक will have been repaired by tomorrow. उद्यापर्यंतला बाय टुमारो हा देखील शब्द वापरण्याचा ओघ आहे. ठीक आहे, समजलंय का जे काय मी शिकवलं? समजलं सगळ्यांना? डिड यू ऑल अंडरस्टँड yes. व्हॉट एव्हर हॅज बीन टॉट टू यू? जे जे काही शिकवलं गेलेलं आहे बघा, हे पण परफेक्ट प्रेझेंटच्या पॅसिव्ह मध्ये बोललो मी. प्लीज राईट डाऊन ऑल दिस sentences.